नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोड विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, अल्गोरिदम। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं प्रॉब्लेम सॉल्विंग जेव्हा करायचं होतं आपल्याला सीमध्ये, त्यावेळेस एक स्टेप होती त्या स्टेप्समध्ये प्रॉब्लेम सॉल्विंगची की क्रिएट अल्गोरिदम। तर आपल्याला अल्गोरिदम क्रिएट करायचा आहे आणि मग कोड राईट करायचा आहे। तर अल्गोरिदम म्हणजे काय आणि त्याची दोन एक्झाम्पल पाहूयात आपण। ठीक आहे, व्हॉट इज अल्गोरिदम? अँड अल्गोरिदम इज अ फायनाइट सेट इंस्ट्रक्शन इन अ स्पेसिफिक सिक्वेन्स विच इज फॉलोड अकम्प्लिश अ पर्टिक्युलर टास्क। ठीक आहे, तर काय आहे अल्गोरिदम? म्हणजे एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतात, त्याला त्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतात त्याला एका स्पेसिफिक सिक्वेन्समध्येच फॉलो करावं लागतं। तो कम्प्युटर आहे त्याला एका सिक्वेन्समध्येच आपल्याला द्यावं लागतं, स्टेप बाय स्टेपच सांगावं लागतं, तरच तो आपल्याला प्रॉपर आउटपुट देतो। अदरवाईज तुम्हाला आउटपुट प्रॉपर मिळणार नाही। तो ह्युमन बिंग नाही की त्याला समजणार आहे की आधी हे करायचं आणि मग ते करायचं। नो, यू हॅव टू गिव्ह प्रॉपर इन्स्ट्रक्शन टू द कम्प्युटर बाय यूजिंग प्रोग्रामिंग लँग्वेज। ठीक आहे, त्यासाठी आता आपण इथं अल्गोरिदम पाहतोय। तर आपण एक एक्झाम्पल घेऊया, कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल बाय टेकिंग ॲज अ इनपुट रेडियस। तर इथं आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे। आपल्याला एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायला लावलेला आहे आणि त्यासाठी इनपुट घ्यायला लावलेला आहे रेडियस। तर स्टेप बाय स्टेप आपण जसं अल्गोरिदम राईट करायचं आहे करूया। अल्गोरिदममध्ये आपण स्टेप 1 मध्ये राईट करूया। स्टेप 1 मध्ये राईट करणार आहोत स्टार्ट। ठीक आहे, स्टेप 2 मध्ये आपण घेणार आहोत इनपुट, टेक इनपुट रेडियस आर। ठीक आहे, रेडियस आर घेतलेले आहे आपण। स्टेप 3 मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं एरिया। कॅल्क्युलेट एरिया, ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला असतो पायर स्क्वेअर। तर इथे आपण राईट करूया 3.14 इंटू आर याने काय होईल, तुमचा एरिया कॅल्क्युलेट होईल। स्टेप 4 मध्ये आपण काय करणार आहोत, आपल्याला डिस्प्ले करणार आहोत एरिया जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो, डिस्प्ले एरिया ऑफ सर्कल। आणि स्टेप 5 मध्ये आपण स्टॉप करणार आहोत आपला अल्गोरिदम। ठीक आहे, स्टार्ट केला, इनपुट रेडियस घेतलं, एरिया कॅल्क्युलेट करायला लावलेला आहे आणि डिस्प्ले केलं एरिया। अशा पद्धतीने आपण आपल्या ह्या प्रॉब्लेमचं सॉल्विंग केलं आहे स्टेप बाय स्टेप। ठीक आहे, तसंच सेकंड एक्झाम्पल पाहूया, त्याचा अल्गोरिदम राईट करूया। टू फाइंड द मॅक्झिमम ऑफ 2 नंबर्स। 2 नंबर घ्यायचे ॲज अ इनपुट म्हणून आणि त्यामधला कोणता नंबर तुमचा ग्रेटर आहे किंवा मॅक्झिमम आहे हे तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे। ठीक आहे, तर स्टेप 1 मध्ये आपण काय करूया, स्टेप 1 मध्ये स्टार्ट ऑलवेज। स्टेप 2 मध्ये टेक 2 नंबर। ओके, टेक 2 नंबर्स, N1 आणि N2 घेते मी। आणि इथे स्टेप 3 मध्ये काय करणार आहोत आपण, आपल्याला कंडिशन चेक करायची आहे। इफ N1 इज ग्रेटर दॅन N2 असेल तर काय डिस्प्ले करणार आपण, डिस्प्ले N1 इज ग्रेटर। ओके, एल्स पार्टमध्ये काय करणार आहे, तुम्हाला कंडिशन लिहायची असेल तर लिहू शकता एल्स पार्टमध्ये पण N2 इज ग्रेटर दॅन N1, तर डिस्प्ले काय करणार आपण, N2 इज ग्रेटर। ओके, इथे प्रिंट केलं, N1 जर ग्रेटर असेल तर N1 डिस्प्ले करेल, N2 जर असेल तर N2 डिस्प्ले करेल। आणि स्टेप 4 मध्ये आपण स्टॉप करणार आपल्या अल्गोरिदमला। ठीक आहे, हे 2 एक्झाम्पल घेतले आणि अल्गोरिदम हा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, स्टेप बाय स्टेप एका सिक्वेन्समध्ये आपल्याला जायचं असतं। हे झालं तुमचं सी प्रोग्रामिंगमधले प्रोग्राम आहेत किंवा अल्गोरिदम आहेत की एरिया ऑफ कॅल्क्युलेट सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे तुम्हाला आणि फाइंड द मॅक्झिमम नंबर ऑफ 2 नंबर्स। रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला चहा कसा बनवायचा, तर रिअल लाईफमध्ये तुम्ही चहा, आता वॉटर गरम करा, ठीक आहे, पाणी गरम करा, त्यामध्ये चहा पावडर, त्यानंतर साखर, मग दूध ॲड करणार। ओके, अशा पद्धतीने तुम्ही स्टेप फॉलो करता।
ह्या स्टेप जर तुम्ही कम्प्युटरला सांगितल्याच नाही तर तो कसा बनवेल, ठीक आहे, करेक्ट ना. स्टेप बाय स्टेप कोणती गोष्ट फॉलो करायची आणि मग तुमचा कोड राईट करायचा आहे. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असावा की अल्गोरिदम काय आहे आणि कोडिंग करण्यासाठी किंवा कोडरसाठी किती इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आपली सिरीज अशी चालू राहणार आहे, 0 to Hero सिरीज इन सी प्रोग्रामिंग. थँक्यू.